नमस्कार. नाव माझं अभिजित आणि मी आपले स्वागत करतो क्रिएटिव्ह जार या चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ॲडोब इलस्ट्रेटरमध्ये मल्टी कलर स्ट्रोक कसा क्रिएट करायचा, ज्याचा वापर आपण वेब बॅनर, पोस्टर, फ्लायरमध्ये करू शकतो. चला तर मग मी आपला फार वेळ न घालवता तो कसा क्रिएट करायचा ते पाहू. इलस्ट्रेटरमध्ये मी ऑलरेडी एक डॉक्युमेंट क्रिएट केलेला आहे, ज्याची साईज 1080 बाय 1080 पिक्सेल एवढी आहे. त्याचबरोबर मला हवे असलेले कलर आणि इमेजसुद्धा मी इथे घेतलेली आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इमेजला मी इथे डॉक्युमेंटच्या सेंटरला घेतो आणि त्याच्या अराउंड मी एक स्ट्रोक क्रिएट करेन. स्ट्रोक क्रिएट करण्यासाठी तुम्ही पेन टूल किंवा पेन्सिल टूलचा वापर करू शकता. इथे पेन्सिल टूलचा वापर मी करणार आहे. आपला स्ट्रोक सिलेक्ट असला पाहिजे. स्ट्रोकमध्येच फक्त कलर असला पाहिजे. फिलला मी इथे नन करतो. स्ट्रोकमध्ये मला जो हवा आहे तो कलर घेईन आणि मला एक स्ट्रोक क्रिएट करायचा आहे, तो मी क्रिएट करून घेतो. तर मित्रांनो, इथे माझा स्ट्रोक फायनल झालेला आहे आणि आता यामध्ये मल्टी कलर देण्याची वेळ आलेली आहे. त्याआधी मी ह्या इमेजला ह्या स्ट्रोकच्या वरती घेतो. मल्टी कलर देण्यासाठी इथे मी इलिप्स शेपचा वापर करणार आहे. इलिप्सच्या सहाय्याने मी इथे एक सर्कल क्रिएट करतो. त्याच्यामध्ये मी एक डिफॉल्ट कलर घेईन, ब्लॅक घेऊयात सध्या, आणि त्याच्या काही प्रती बनवतो. तुम्हाला जेवढे कलर हवे आहेत तेवढे तुम्हाला प्रती बनवायचे आहेत. इथे मी 7 प्रती घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला जे हवे आहेत ते कलर आपल्याला फिलअप करून घ्यायचे आहेत. त्यासाठी फिल हा ॲक्टिवेट असणं गरजेचं आहे. आयड्रॉपरच्या सहाय्याने मी ह्या प्रत्येक शेपमध्ये कलर घेणार आहे. आयड्रॉपर प्रेस करून मी कंट्रोल प्रेस करून इथे शेपला सिलेक्ट करतो आणि मला हवे असलेले कलर इथे मी पिक करत जाईन. ऑलराईट, आपले कलर देऊन झालेले आहेत आणि यांना आपण एकत्र करणार आहोत, ज्यामुळे हे वेगवेगळे रंग आपल्याला एका फ्लोमध्ये दिसतील. त्यासाठी मी ब्लेंड टूलचा वापर करणार आहे, ज्याचा शॉर्टकट आहे W. सर्व शेप आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे. मूव्ह टूलने मी ह्या सगळ्या शेपला सिलेक्ट करेन. W प्रेस करेन, जेणेकरून आपला ब्लेंड टूल सिलेक्ट होऊन जाईल. एंटर प्रेस करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ब्लेंड ऑप्शन्स मिळतात. ब्लेंड ऑप्शन्समध्ये स्पेसिंगमध्ये मी इथे स्पेसिफाईड स्टेप्सला सिलेक्ट करेन. मला हवे असलेले स्टेप्स मी इथे देईन. 1000च्या वरती स्टेप जाऊ शकत नाहीत इलस्ट्रेटरमध्ये, त्यामुळे मी इथे मॅक्स 1000 स्टेप देईन आणि त्यानंतर मी इथे ओके प्रेस करेन. तर 1000 स्पेसिफाईड स्टेपमध्ये ह्या वेगवेगळ्या रंगाच्या शेपला आपल्याला ब्लेंड करण्यासाठी कीबोर्ड शॉर्टकटचा यूज करायचा आहे. कीबोर्ड शॉर्टकट आहे Ctrl+Alt+B. आता या ब्लेंड झालेल्या शेप्सला मी या स्ट्रोकमध्ये अप्लाय करेन. त्यासाठी हा स्ट्रोक आणि हे मल्टी कलर शेप एकत्र सिलेक्ट करायचा आहे. ऑब्जेक्ट मेनूमध्ये जायचं आहे. ऑब्जेक्ट मेनूमध्ये आपल्याला ब्लेंड ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. ब्लेंडमध्ये आपल्याला रिप्लेस स्पाईनला सिलेक्ट करायचं आहे आणि अशा तऱ्हेने आपला मल्टी कलर स्ट्रोक एका फ्लोमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या स्ट्रोकला मी इमेजच्या मागे घेईन. फायनल आउटपुट पाहण्यासाठी मी इथे व्ह्यूमध्ये ट्रिम व्ह्यू करून पाहेन. तर मित्रांनो, आपला मल्टी कलर स्ट्रोक अशा तऱ्हेने तयार झालेला आहे. मी आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. आवडला असल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय नक्की द्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.